तर आज आपण उपवास सोडण्यासाठी बिना कांदा लसणाची अशी साधी सात्विक थाळी बघणार आहोत। अगदी सोपे पदार्थ मी इथे तुम्हाला दाखवलेले आहेत। याची तयारी सुद्धा तुम्ही आधीपासून करू शकता। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी अंतरा, स्वादंतरामध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही आपल्या कुरकुरीत मेदू वडा आणि मुगाच्या डाळीची इडली याला खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल खरंच धन्यवाद। मी प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय नक्कीच देते। अशाच आपल्या रेसिपी नक्कीच बघत राहा। कुठे काही चुकत असेल तर नक्कीच सांगा, पण कोणाला जर रिप्लाय चुकून दिला गेला नसेल तर त्यासाठी खरंच क्षमा असावी। मार्गशीर्ष महिना म्हटलं की सगळीकडे उपवास सुरू होतात। गुरुवारच्या बायका या उपवास करतात। तर उपवास सोडण्यासाठी आपल्याला एक खास असं सात्विक जेवण लागतं। उपवास सोडण्यासाठी आपल्याला कांदा लसूण विरहित ही थाळी लागते। तर आज आपण अशीच कांदा लसूण विरहित अशी थाळी बघणार आहोत। खूप सोपे पदार्थ मी इथे दाखवलेले आहेत। याची तुम्ही पूर्वतयारी सुद्धा नक्कीच करून ठेवू शकता। तर याच थाळीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। आपली पहिली रेसिपी आहे भरली तोंडली। तर इथे मी 100 ग्रॅम तोंडली ही अशी उभी चिरून घेतली आहे। ह्याला असा मध्ये कट मारला आहे। तर आपल्याला यामध्ये एक मसाला भरायचा आहे। इथे मी आधी तुम्हाला तोंडलं तोडून दाखवते। ह्याची पाठची जी बाजू आहे आणि ही पुढची जी बाजूचं देठ आहे हे आपण काढून घ्यायचं आहे आणि ह्याला एक असा उभा चीर मारायचा आहे, म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये जे स्टफिंग करायचं आहे ते छान भरलं जाईल। तर आता आपल्याला यासाठी जे सारण लागणार आहे ते आपण बनवून घेऊया। तर अशा प्रकारे मी इथे बाकीची तोंडलीसुद्धा अशी कट मारून घेतलेली आहेत। तर आपण सारण बनवायला सुरुवात करूया। सारणासाठी इथे मी 1 कप ओलं खरवडलेलं खोबरं घेतलेलं आहे। यामध्ये घालायचे 2 टेबलस्पून काश्मीरी तिखट। यातलं मी 1 टेबलस्पून आत्ता घालणार आहे आणि 1 टेबलस्पून हे फोडणीत घालणार आहे। जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ म्हणजे चिंचेचा रस। इथे मी चिंच ही थोडी पाण्यात भिजत ठेवली होती अर्धा तास आणि त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। यानंतर आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून किसलेला गूळ। इथे आंबट गोड ही चव खूप छान लागते या भाजीला। तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी करू शकता। यानंतर आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून ब्राह्मणी गोडा मसाला। ह्या मसाल्यामुळे या भाजीला खूपच मस्त टेस्ट येते। मीठ चवीनुसार। आता आपलं सारण हे तयार झालं आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चिंच आणि गूळ हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, म्हणजे या भाजीला जो एक चिंच गुळाचा आंबट गोडपणा असतो तो खूपच मस्त येतो। खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या मसाल्यामध्ये भरली वांगीसुद्धा खूपच मस्त लागतात। तर व्यवस्थित हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला ब्राह्मणी गोडा मसाला नको असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला घालू शकता, पण गोडा मसाल्यामुळे याला जास्त छान चव येते। तर आपलं इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यामुळे काय होतं, चिंच गुळामुळे याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामुळे या भाजीला खूपच छान चव येते। तर आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे तोंडल्यांमध्ये सारण भरून घेऊया। इथे मी एक चिरलेलं तोंडलं घेतलं आहे। यामध्ये आपण हे व्यवस्थित असं सारण दाबून भरणार आहोत, म्हणजे छान असं भरलं जातं। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित आपण हे सारण भरून घ्यायचं आहे। तर आता आपलं इथे हे जे तोंडलं आहे हे व्यवस्थित सारण भरून झालेलं आहे। तर आता आपण अशीच बाकीची तोंडलीसुद्धा भरून घेऊया। मी तुम्हाला अजून एक तोंडलं भरून दाखवते। इथे मी अजून एक तोंडलं घेतलं आहे। आता यामध्ये आपण सारण हे भरून घेणार आहोत। सारण हे नीट भरलं गेलं पाहिजे, अगदी शेवटपर्यंत भरा, म्हणजे काय होतं, व्यवस्थित भरलं गेलं की भाजी पण खूप छान होते। तर आता आपलं हे सुद्धा भरून झालेलं आहे। आता आपण अशीच बाकीची तोंडलीसुद्धा सगळी भरून घेऊया। आपली इथे सगळी तोंडली ही भरून झाली आहेत। मी तुम्हाला जळून दाखवते। हे बघा, व्यवस्थित भरली गेलेत। इथे मी थोडासा मसाला हा ग्रेव्हीसाठी वगळलेला आहे। आपली कढई चांगली तापलेली आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत 3 टेबलस्पून तेल। या भाजीला थोडंसं तेल हे जास्त लागतं, पण ही भाजी खरंच खूप सुरेख होते। आपलं तेल चांगलं तापलं आहे। 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर। इथे जे आपण मगाशी तिखट वगळलं होतं ते आपण इथे घातलंय। 1 टीस्पून हिंग। आता आपल्याला या फोडणीमध्ये अशी एक एक करून तोंडली ही टाकायची आहेत। अगदी हळुवारपणे टाका, म्हणजे मसाला हा बाहेर पडणार नाही, आतच राहील। तर आता आपण अशी सगळी तोंडली ही कढईमध्ये घालून घेऊया। आपली सगळी जी तोंडली आहेत ही फोडणीमध्ये व्यवस्थित घालून झालेली आहेत। आता आपल्याला ही जी भाजी आहे ही वाफेवर शिजवायची आहे,
हलक्या हाताने याला परतवायचं आहे, अगदी जोरात परतवू नका, नाही तर तोंडल्यातला सगळा मसाला हा बाहेर येईल. तर आपण हलक्या हाताने हे परतवलेलं आहे. यावरती आपण आता झाकण ठेवूया. एक 5 मिनिटभर साधारणतः ठेवायचं आहे. त्यावरती आपण पाणी टाकायचं आहे आणि मस्त अशी वाफेवरती ही 10 मिनटं अशीच तोंडली ही शिजवून घ्यायची आहेत. आत्ता आपण इथे कुठेही पाणी घालणार नाही आहोत. तर आता आपण ही वाफेवरती छानपैकी अशी शिजवून घेऊया. आपली तोंडली शिजते तोपर्यंत आपण कुकर लावून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 वाटी हा तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. आता आपल्याला डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. आपलं धुवून झालेलं आहे. तर भातासाठी इथे मी 1 वाटी तांदूळाला 2 वाट्या पाणी घेणार आहे. तुम्हाला जसं भात मऊ हवं आहे, फडफडीत हवं आहे, त्यानुसार तुम्ही पाणी घाला. मला मध्यम हवं आहे, अगदी फडफडीत नाही आणि अगदी मऊसूत पण नाही. तर इथे मी 1 वाटीला 2 वाट्या पाणी हे घेतलेलं आहे. तर आता आपण वरण शिजवणार आहोत. इथे मी साधं गोडं वरण करते. तर इथे मी 1 वाटीला 2 वाट्याच पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त पाणी घालायचं असेल तर तुम्ही 2.5 वाट्यासुद्धा घालू शकता. डाळ ही व्यवस्थित शिजते. यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 टीस्पून हळद. डाळ पचायला हलकी व्हावी म्हणून आपण यामध्ये घालणार आहोत 1 टीस्पून हिंग. डाळ व्यवस्थित शिजावी यासाठी आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून तेल. तेलामुळे डाळ ही छान शिजते. तर आता आपण कुकर हा लावून घेऊया. आपण भाजीवरचं झाकण काढूया. हे बघा आपली तोंडली मस्त झालीत. तर मी तुम्हाला चमच्याने एक तोंडलं तोडून दाखवते. हे बघा आपलं तोंडलं हे लगेच तुटतं आहे, म्हणजे आपलं तोंडलं हे व्यवस्थित शिजलं आहे. जर तोंडली शिजली नसतील तर तुम्ही अजून 5 मिनटं शिजवू शकता. आता आपण हा जो ठेवलेला जो मसाला आहे हा आता आपल्याला या भाजीमध्ये घालायचा आहे, म्हणजे याने चव ही खूप छान येते. तर आपला मसाला यामध्ये घालून झालेला आहे. आपल्याला हलक्या हाताने हा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे, अगदी हळूवारपणे करायचं आहे, नाहीतर काय होईल तोंडल्यातला सगळा मसाला हा बाहेर येईल. आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यावरती पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि 10 ते 15 मिनटं पुन्हा एकदा छान अशी वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे आपला मसाला पण छान शिजेल. पण त्याआधी आपल्याला यामध्ये साधारणतः घालायचं आहे 1 अर्धा ग्लास पाणी. पाणी इथे शक्यतो कमीच घाला, म्हणजे चवही छान राहील आणि अति पाणी घातलं तर भाजी पांचट होणार नाही. यावरती आपण आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे मसालासुद्धा छान असा शिजला जाईल. आपली भरली तोंडली होते तोपर्यंत आपण गाजर हलवा करायला घेऊया. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजरं ही छान अशी किसून घेतलेत. इथे मी लाल गाजरं वापरली आहेत. आता मस्त सध्या सीझन सुरू आहे त्यामुळे लाल गाजरं खूप छान येतात. पॅन आपला हलका गरम झाला आहे. यामध्ये आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून तूप. तूप यासाठी घालायचं की गाजर परतवताना ते खाली लागत नाही. तूप आपलं चांगलं वितळलं आहे. यामध्ये आता आपण हे किसलेलं गाजर घालूया. आपण हे तुपावर असं हलकंसं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे तूप हे छान याला लागलं जाईल. आपलं इथे परतवून झालं आहे. आपल्याला आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गाजरसुद्धा छान असं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. गाजर नीट शिजलं गेलं नाही तर मग त्याचा कच्चटपणा राहतो आणि एक असा कच्चटपणाचा असा एक वास येतो. आपलं गाजर शिजते तोपर्यंत आपण भाजी बघूया झाली आहे का. भाजीचा मस्त घमघमाट सुटला आहे बघा. रंगसुद्धा खूप छान आला आहे, अगदी मस्त दिसते आपली भाजी. तर आता आपण चेक करूया आपलं तोंडलं हे पुन्हा व्यवस्थित शिजलं आहे का. भाजी एकदा पुन्हा अशी सारखी करून घेऊया, म्हणजे मसाला हा खाली राहणार नाही. मला साधारणतः एवढीच कोरडी हवे, अगदी पातळ पण नको आहे. हे बघा आपलं तोंडलंसुद्धा मस्त शिजलं आहे, व्यवस्थित शिजलं आहे. खोबरंही छान शिजलं आहे, म्हणजेच मसाला छान शिजला आहे. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता, पण मला साधारणतः एवढीच भाजी हवी आहे. यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. या कोथिंबीरीमुळे या भाजीला खूपच मस्त चव येते. आपली भरली तोंडली झालेली आहेत. आता आपण गाजरावरचं हे झाकण काढूया. हे बघा गाजराचा हलका रंग बदललेला आहे, म्हणजे गाजर आपलं व्यवस्थित शिजले. तर आता आपण ह्याला चमच्याने एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आज आपण गाजर हलवा जो बनवणार आहोत तो दुधापासून बनवणार आहोत. तर ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः अर्धा कप दूध. इथे मी अर्धा किलोसाठी अर्धा वाटी दूध घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दुधाची साय. आपण इथे कुठेही खवा घातलेला नाही आहे. आपल्याकडे जर खवा नसेल किंवा आपण खवा आणायला विसरलो तर आपण अशा पद्धतीने नक्कीच गाजर हलवा करू शकतो. अप्रतिम लागतो हलवा, खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
तर आता मी इथे अर्धा वाटी ही दुधाची मलाई घातलेली आहे। मलाई सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपली मलाई मिक्स करून झालेली आहे। आपण आता यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला पुन्हा एकदा छान अशी वाफ काढून घ्यायची। आपण झाकण काढून बघूया। हे बघा मस्त आपलं गाजर सुद्धा छान शिजलंय। यामध्ये आपण घालणार आहोत 100 ग्रॅम साखर, म्हणजे मी इथे 1 वाटी ही साखर घेतलेली आहे। तुम्हाला कितपत साखर हवी आहे, कमी किंवा जास्त, हे तुम्ही आपल्या आवडीनुसार प्रमाण ठरवू शकता। मी इथे मला मध्यम हवा आहे हलवा, म्हणून मी इथे 100 ग्रॅम घेतले। तुम्हाला अगदी भरपूर गोड हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार वाढवू शकता। तर साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। आपली साखर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। यावरती आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि एक 5 ते 7 मिनिटं छान अशी साखर वितळून घेऊया। आपण झाकण काढून बघूया। हे बघा मस्त हलवा आपला झालेला आहे। साखरही वितळले आणि व्यवस्थित आपला हलवा झालेला आहे। तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत वेलची पावडर चवीनुसार। इथे तुम्हाला आवडीनुसार वेलची पावडर घालू शकता किंवा जायफळ पावडर पण घालू शकता। काजू, बदाम, पिस्ता याचे तुकडे करून घ्यायचे, हे सुद्धा तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण हे मिक्स करून घेऊया। तर आपला इथे गाजर हलवा हा तयार झालेला आहे। तर आता आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारी मस्त अशी कुरकुरीत कोथिंबिरीची भजी। तर यासाठी इथे मी 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा कप बेसन। बेसन शक्यतो कमी घालायचं, म्हणजे काय होतं भजी ही छान कुरकुरीत होतात। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे तांदूळाचं पीठ सुद्धा घालू शकता, पण मी इथे घालत नाही आहे। 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून जिरं, 2 टीस्पून ओवा। इथे आपण ओवा हा हातावर घ्यायचा आहे आणि छान असा चोळून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याची चव खूप छान येते। आणि भजीला शक्यतो ओवा हा घालायचा, कारण आपण इथे बेसन वापरतो। ओव्यामुळे भजी आपल्याला बाधत नाहीत। चवीनुसार मीठ। आता आपल्याला चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला हा सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल। खरंच ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एकदम मस्त होतात आणि छान अशी कुरकुरीत होतात। तर आपलं इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः 2 टेबलस्पून पाणी। इथे पाणी आपण अंदाजानेच घालायचं आहे, जेवढी क्वांटिटी असेल त्यानुसार घाला। व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। जर आपल्याला वाटलं तरच आपण इथे पाणी घालायचं आहे, पण मिठामुळे काय होतं याला पाणी सुटतं। तर आपले इथे पाणी हे व्यवस्थित झालेलं आहे, एवढ्या मसाल्याला आपलं पाणी हे व्यवस्थित पुरलेलं आहे। तर आपलं व्यवस्थित असं मिक्स करून पण झालं आहे। तर आता आपण भजी काढायला सुरुवात करूया। आपलं तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आपण आता छोटी छोटी अशी भजी काढून घेणार आहोत। मी इथे छोटी छोटीच करते, म्हणजे खायला पण खूप छान वाटतं। पण जर तुम्हाला मोठ्या आकाराची भजी हवी असेल तर तुम्ही मोठ्या आकाराची सुद्धा करू शकता। तर इथे मी थोडंसंच तेल घेतलं आहे, जेवढं भज्यांना हवे तेवढंच घेतलं आहे। तर इथे मी थोडी थोडी अशी भजी काढून घेते। इथे मी फुल गॅसवर ही भजी तळते, तर चमच्याने यावरती असं तेल उडवायचं आहे, म्हणजे भजी ही छान तळली जातात। तर आपल्याला ही भजी साधारणतः गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळायची आहे। आपली भजीसुद्धा मस्त झाली आहे, ते बघा रंगसुद्धा छान आला आहे, मस्त रंग आलेला आहे। तर आता आपण ही भजी जी आहेत ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया। खरंच ही कोथिंबीरीची भजी तुम्ही नक्की करून बघा, खूप मस्त होतात, एकदम कुरकुरीत होतात। तर आपण ही भजीसुद्धा टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत। तर मी आता बाकीची भजीसुद्धा करून घेते। इथे मी वरण भातसुद्धा कुकरमधून काढलेला आहे। हे बघा भात बघा किती मस्त झाला आहे, एकदम परफेक्ट झाला आहे, कुठेही असं दडदडीत झालेला नाही आहे, छान शिजला आहे। आता तुम्हाला वरणसुद्धा दाखवते मी। हे बघा वरणसुद्धा छान शिजलं गेलं आहे। मेन तुरीची डाळ शिजायला बरेचदा शिजत नाही, जर तुरीची डाळ शिजत नसेल तर ती एक तुम्ही अर्धा तास शिजवण्याच्या आधी पाण्यात टाकून ठेवा, म्हणजे छान शिजते। तर आता आपण रवीच्या मदतीने ही छान डाळ अशी घोटून घेणार आहोत, म्हणजे वरण हे छान असं मिळून येतं। तर आपलं इथे गोडं वरणसुद्धा तयार झालेलं आहे। हे बघा आपली डाळ तुम्हाला जवळून दाखवते, किती मस्त शिजले, एकदम छान मिळून आले। घोटल्यामुळे काय होतं डाळ ही छान अशी मिळून येते। आपला इथे सगळा स्वयंपाक तयार आहे, पोळ्यासुद्धा झालेल्या आहेत। त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। पण त्यासाठी आपला व्हिडिओ
लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तरविश तुमची, दिशा आमची. नमस्कार.